हो. पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरामध्ये रोहित पवार यांच्या आत्महत्या आत्महत्या झाली. नाही, खरं तर रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कांदा संदेश यांना आधारभूत किंमत मिळाली पाहिजे म्हणून काही दिवसापूर्वी रस्ता रोको शेतकऱ्यांनी केला होता आणि त्याला योग्य भाव अजूनही सरकार देऊ शकलं नाही. त्यांचं आंदोलन आहे, त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. खरं तर हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात हे वारंवार दिसून आलेलं आहे. आज पण कर्जमाफीची घोषणा केली आहे, परंतु कसे कर्जदार शेतकरी बसणार नाहीत हे एवढे नियम त्यामध्ये घातलेले आहेत आणि त्यामुळे या योजना फसव्या आहेत आणि त्याच्या विरोधात जर शेतकऱ्यांच्या विरोधात कोण आंदोलन असेल त्याला आमचा पाठिंबा राहील. 15 ऑगस्ट रोजी रायगडचे पालकमंत्री नाही, खरं तर महेंद्र गडकरी किंवा गोगोल यांनी विधान करून उपयोगाचं नाही. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी कोणाला करतील ते मुख्यमंत्री शिंदेला फक्त थांबवतील हा खरं तर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाला कुठलाही अर्थ नाही. तर मुख्यमंत्री ठरवतील तोच पालकमंत्री रायगडचा होईल. या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. आणि खरं तर करात प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे आता एका पक्षाचे खासदार आहेत आणि अनेक नामवंत वकील या राज्यामध्ये आहेत आणि त्यांनी सुद्धा अनेक चांगले खटल्यांना चांगला न्याय दिलेला आहे. खरं तर उज्ज्वल निकमांनी सुद्धा त्यांच्या वृत्तीबद्दल किंवा त्यांच्या देशभक्तीवर शंका करण्याचं कुठलंही कारण नाही, परंतु ते एका पक्षाचे हे असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका आहे म्हणून त्यांनीच खरं तर स्वतःच बाजू राहिलं पाहिजे आणि ह्या नामवंत वकील जे आहेत त्यांना ही खराब प्रकरण दिलं पाहिजे. शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणावर आपलं नाही, खरं तर आज जर शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली आणि त्यांचा पक्ष करत असतील किंवा ममता बॅनर्जींच्याच पक्षामध्ये आता उद्या हक्क सांगतील, कारण या दोन पक्षामध्ये भाजप प्रणित त्या पक्षांनी हक्क सांगितलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार राष्ट्रवादी आणि त्यामुळे ह्यामध्ये सांगतील तर ही अत्यंत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र सगळे जे काँग्रेसचे समोरचारी पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन विलिनीकरण केलं तर निश्चितपणे भाजपच्या विरोधात लढण्यामध्ये धार निर्माण होतो. अजित पवारांच्या पक्ष युतीला प्राधान्य पण अनावश्यक हस्तक्षेप विचार करावा. सुमित्रा पवार हे आता नवीन नेतृत्व करत आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांना सुद्धा त्यांच्या अपेक्षा आहे. परंतु आता ज्या पद्धतीने जे काकडे असतील किंवा आता जैन असतील हे मोठ्या उद्योगपतींना राज्यसभा आणि विधान परिषद दिल्यामुळे लोकांच्या मनामध्ये थोडं शंका येईल आणि त्यामुळे हा पक्ष सुमित्रा पवारांनी लोकांच्या अपेक्षा आहेत फक्त सुमित्रा पवारांच्या अपेक्षेला पूर्ण करलं पाहिजे.